असं करू का सर, काय राज्य सोडतो मी, गोवा दिल्ली वगैरे कुठेतरी जातो. तुम्ही सांगा म्हणजे नाही हे बघ, हे काही करायची गरज नाही. हा, तू आधी पॅनिक होऊ नकोस रे. शांत हो. मी सांगतोय ते नीट आहे. तू हे राज्य सोडून, हे गाव सोडून गेलास तरी काही फरक पडणार आहे का? तू कधी ना कधी पोलिसांच्या ताब्यात सापडशीलच ना, बरोबर ना? मग काय करणार आहेस? सांग मला, काय करणार आहेस? हे बघ, या केसमधून तुला कायमचं सुटायचं असेल ना इंद्रनील, तर एकच उपाय. बोला 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 बोला. सानिकाला ही केस मागे घ्यायला सांगायचं. ही केस मागे घेतली की खेळच संपला आणि पुढचं जे काय असेल ते मी बघून घेतो ना. हा, हे कसं काय शक्य आहे सर? का? ती सानिका खूप चिडली माझ्यावर, ती काहीच ऐकणार नाही माझं. त्याच्यात ती श्रावणी तिला सपोर्ट करते. हो हे बघ, माझं ऐक तू. सानिका तुझं 100% ऐकेल, 100% ऐकेल. ऐक माझं. स्त्री कितीही चिडली ना तरी तिचं ज्याच्यावर पहिलं प्रेम असतं ना, त्याचा शब्द ती कधीच पडू देत नाही. आणि सानिकाचं तू पहिलं प्रेम आहेस इंद्रनील. ती तुझा शब्द कधीच पडू देणार नाही. लिहून घे. आता सानिकाला फोन लावायचा, तिच्याशी गोड बोलायचं, प्रेमाने बोलायचं आणि कोणालाही न सांगता तुला भेटायला बोलाव. माझ्यावर विश्वास ठेव. ती तिच्या पहिल्या प्रेमाखातर तुझं नक्की ऐकेल. हा, म्हणजे तुम्ही म्हणताय तर मी फोन करतो तिला. समजा ती आली पण, तर तिला कन्व्हिन्स कसं करायचं? म्हणजे काय बोलून म्हणायचं की केस मागे घे बाई, कसं? हा, नाही, आता हेच महत्वाचं आहे. तिच्याशी या सगळ्या गोष्टी मी ज्या आता सांगितल्या त्या गोडीत बोलून घे, समजूत काढ तिची. आणि तिची एकदा समजूत पटली ना की आपण तिला एका खासगी रुग्णालयात घेऊन जायचं आणि मग तिथे तिचं ॲबॉर्शन करायचं. अबॉर्शन? हो, ॲबॉर्शन करायचं. एकदा का तिच्या पोटातलं मूल मेलं ना, मग खेळ संपला. हो की नाही? म्हणजे कुठला पुरावाच उरणार नाही, तुझा DNA सुद्धा उरणार नाही. मग 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 कसलं काय, कोण काय सिद्ध करणार आहे? लय डेंजर आहे हो सर हे. म्हणजे आम्ही आधी डॉक्टरकडे गेलो होतो एकदा. तो डॉक्टर काय म्हणला, तिच्या तब्येतीमुळे अबॉर्शन नाही होऊ शकत, तिच्या जीवाला धोका आहे. अगं, तुझ्या शरीरात रक्ताची खूप कमतरता आहे आणि अशा या नाजूक अवस्थेत जर तुझं ॲबॉर्शन केलं तर तुझ्या जीवाला खूप मोठा धोका होऊ शकतो. मग कसं करणार? माझ्याकडे असे 56 डॉक्टर आहेत जे पैशांसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. आलं का लक्षात? त्यामुळे ते जुने रिपोर्ट्स कचऱ्याच्या डब्यात टाकायचे काय, आणि मी ज्या डॉक्टरकडे म्हणतोय त्या डॉक्टरकडे घेऊन जायचं तिला. संपला विषय. तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला पटतंय, मला पटतंय. पण त्या आधीच्या डॉक्टरचा शब्द जर खरा ठरला आणि तिच्या जीवाला काही धोका झाला तर अजून एक केस पडेल माझ्या अंगावर. हो, आणि मग मर. तू ठरवायचं आता, तुला स्वतःचा जीव महत्वाचा आहे की तिचा? काय महत्वाचं आहे तुझ्यासाठी? जेलमध्ये आयुष्यभर चक्की पिसत बसायचं का तुला? का बलात्कारी म्हणून अंधारा कोठडीत चढायचंय तुला कायमचं? काय महत्वाचं आहे तुला? नाही 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 नाही, ठरवून टाक ना. काय महत्वाचं आहे? स्वतःचा जीव महत्वाचा आहे का तिचा जीव महत्वाचा आहे? नाही. सानिका जाऊ द्या, सानिका गेली खड्ड्यात, तिचं काय व्हायचं ते होऊ द्या. मला फक्त जेलमध्ये नाही जायचं. मला वाचवा. तुम्ही सांगा, मी तसं करतो. गुड बॉय. इंद्रनील, याने असा अचानक फोन का केला? हा तर पोलिसांच्या भीतीने पळून गेलाय ना. हॅलो, सानू, माझी सानू, कशी आहेस ग? इंद्रनील, तुला माझं काहीच ऐकायचं नव्हतं ना.
तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं. तुला तुला माझ्या पोटातल्या बाळाशी आणि माझ्याशी कसलंच नातं जोडायचं नव्हतं ना. मग मग आता का फोन केलायस? सानू अगं असं नको ना बोलू. मी तुझा इंदू आहे की नाही. प्लीज माफ कर ना मला. मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट केलं, खूप वाईट वागलोय. पण ना मी अगं माझा नाईलाज होता. मला त्या स्वीटीच्या दबावामुळे हे सगळं करावं लागलं. खरंच नाईलाज होता माझा. विश्वास ठेव माझ्यावर. माफ कर मला सानू. मला आता रिअलाइज झालंय की मी तुझ्याशिवाय आपल्या बाळाशिवाय नाही जगू शकत. खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर सानू. इंद्रनील, खरंच तू अजूनही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस?